नमस्कार मित्रांनो, माझे नाव अजय असून माझे वय 22 वर्ष आहे. माझी ही कथा काही महिन्यांपूर्वी माझ्या आईसोबत घडलेली खरी घटना आहे. तेव्हापासून आता हे रोजच घडत आहे. माझी एक मोठी बहीण आहे, जिचं लग्न होऊन आता वर्ष झालं आहे. त्यामुळे आता घरात फक्त मी, आई आणि बाबा असे तिघेच असतो. माझ्या आईचं वय जवळपास 45 वर्ष आहे, पण ती 45ची अजिबात वाटत नाही. तिने स्वतःला खूप मेंटेन ठेवलेलं आहे. ती खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सतर्क असते. त्यामुळे ती आजही खूप हिट आहे आणि खूप सुंदर दिसते. ती एकदम डिसिप्लिन वाटते. तिची फिगर एका कॉलेजला जाणाऱ्या मुलीलाही लाजवेल अशीच आहे. कधी कधी तर तिला बघून मलाच वाटायचं की तिला भरभरून आनंदी करावे, पण मला ते शक्य होत नव्हते. आमच्या सामाजिक मर्यादा आम्हाला आडव्या येत होत्या. माझ्या बाबांचं वय जवळपास 50 वर्ष आहे. ते सतत ऑफिसच्या कामात मग्न असतात. ते एकही दिवस सुट्टी घ्यायला तयार नसतात. आजकाल बाबा आईला अजिबात वेळ देत नसत. त्यांच्या वागण्याने आई खूप उदास आणि दुःखी असते. तिने खूप वेळा बाबांना विनंती केली की कुठे बाहेर फिरायला जाऊया, पण बाबा तिचं म्हणणं अजिबात मनावर घेत नाही. यावरून त्यांच्यात कित्येकदा खटके उडताना मी बघितलेले आहे. वर्ष होत आलं तरी माझी आई मला आनंदी असल्याचं मी कधीच बघितलेलं नाही. आई नेहमी अस्वस्थ असते. मला तर वाटते की ती तिच्या भावना आत गिळून कसे तरी आयुष्य ढकलत आहे. बाबा एकदा सकाळी घरातून निघाले की डायरेक्ट रात्रीच घरी येतात. मग जेवण करून सरळ झोपायला जातात. दिवसभर आई घरात एकटीच असते आणि त्यात रात्री बाबाही तिच्या भावनांची कदर करत नाही. त्यामुळे ती एकटी पडून थोडी चिडचिड करू लागली होती. मी सुद्धा कामाला असल्यामुळे आईला तेवढा वेळ देऊ शकत नव्हतो. मग कधी कधी ती माझ्यावर पण राग काढायची. ती म्हणायची, घरात 2-2 माणसं असून सुद्धा काही उपयोग नाही. एकही माझ्या कामाचा नाही. एकालाही माझी चिंता नाही. तिचं हे दुःख बघून मला खूप वाईट वाटत होतं. म्हणून शेवटी मीच ठरवलं की बाबा जोपर्यंत ह्यावर काही उपाय काढत नाहीत तोपर्यंत आपणच आईला वेळ द्यावा, म्हणजे तिची चिडचिड तरी कमी होईल. म्हणून मी माझ्या ऑफिसचा वेळ बदलून घेतला. आईला हे बघून जरा बरं वाटलं. तसं माझं आणि आईचं नातं एकदम फ्रेंडली होतं. आईबरोबर मी सर्व शेअर करायचो. माझ्या मनातल्या सर्व गोष्टी मी आईला सांगायचो. ती सुद्धा माझं सर्व ऐकून घ्यायची. जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड सोबत माझा ब्रेकअप झाला होता तेव्हा मी आईला तिच्याबद्दल सर्व सांगितलं होतं. त्यावेळी आईने माझ्या दुःखात मला खूप सपोर्ट केला होता. तिने मला एका मैत्रिणीसारखा भावनिक आधार दिला होता. त्यावेळी आईने मला त्या दुःखातून सावरण्यास फार मदत केली होती. माझ्यासाठी माझी आई होती, पण आईसाठी बाबा मात्र नसल्यातच जमा होते. मग मीही ठरवलं की यापुढे आईला आनंदी करावं, तिचं दुःख कमी करावं, तिचा मित्र बनून तिला भावनिक आधार द्यावा. माझा ऑफिसचा बदललेला वेळ बघून आईला खूप बरं वाटलं होतं. तिला वाटलं, चला, नवऱ्याला जरी आपली काळजी नसली तरी मुलाला थोडीफार आहे. त्यामुळे ती जरा आनंदात होती. मी आता आईला माझा जास्तीत जास्त वेळ देऊ लागलो. तसतसं ती हळूहळू नॉर्मल वागू लागली. तिचं चिडचिड करणं आता बंद झालं होतं. मला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा मी आईला घेऊन बाहेर फिरायला जाऊ लागलो. पूर्ण दिवस आम्ही नुसती भटकंती करत असायचो. आईला माझी सोबत आता आवडू लागली होती. कधी कधी आम्ही मूव्ही बघायला जायचो, कधी रस्त्यावर भटकत असायचो. जेव्हा मी आईसोबत बाहेर फिरायला जायचो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की लोक आईच्या शरीराकडे एकदम टक लावून पाहायचे. लोकांची नजर नेहमी तिच्या अंगावर असायची. आमच्याकडे पाहून कदाचित ते हा विचार करत असतील की या मुलाला इतकी सुंदर स्त्री कशी काय मिळाली. तेही खरंच होतं, कारण लोक आमच्याकडे एक कपल म्हणूनच बघत होते. त्यांची सुद्धा चूक नव्हती, कारण आमच्या वयात खूप जास्त अंतर दिसत नव्हतं. लोक समोरून आले आणि मागे गेले की तिच्या पाठमोऱ्या भरलेल्या भागाकडे एकदा तरी वळून बघत असत. त्यांच्या नजरा बघून आई आणि मी एकमेकांकडे बघून हसायचो. आता आई माझ्यासोबत मस्त फ्रेंडली वागत होती. एकदा असेच आम्ही एक मूव्ही बघायला गेलो होतो. आई माझ्या बाजूला खुर्चीवर बसली होती. पिक्चर सुरू झाला. जरा वेळ गेला आणि मध्येच मग नायक नायिकेचा सीन आला. आईची चुळबुळ सुरू झाल्यासारखी वाटली.
खूप वेळ ते दृश्य पडद्यावर सुरू होतं. मला मजा येत होती आणि खाली कडकपणा जाणवत होता. पण आईची खुर्ची चुळबुळ सुरू होती. मी आईकडे चोरून बघितलं तर आईला माझ्यासोबत ते दृश्य बघताना कसं तरी होत होतं. हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, "घाण पिक्चर आहे हा. चल आपण निघूया." मी आईला थांबवत म्हणालो, "आई, आजकाल पिक्चरमध्ये असले सीन खूप नॉर्मल झाले आहेत. आपण पूर्ण चित्रपट बघूया ना." माझा आग्रह बघून आई मग थांबली. थोड्या वेळाने परत नायक नायिकेचा सीन सुरू झाला. नायक नायिकेच्या शरीरावरून हात फिरवत होता. नायिका सळसळत होती. आईने डोळे बंद केले. मग आई ते बघून सरळ उठली आणि थिएटरच्या बाहेर आली. तिच्या मागोमाग मीही आलो. आई म्हणाली, "किती चावट पिक्चर आहे हा. एवढ्या लोकांसमोर असं करायला काहीच वाटत नाही का?" मी म्हणालो, "अगं, तो नुसता पिक्चर आहे. ते खरं थोडंच असतं." आई माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत मला म्हणाली, "तुला कसं माहिती रे हे?" आईला मी समजावलं की ते सर्व शूटिंग असतं आणि त्यात खरं काही नसतं. आई मग शांत झाली आणि आम्ही थिएटर बाहेर आलो. हॉटेलमध्येच जेवण करून आम्ही पूर्ण दिवस मग भटकंती करत घरी परतलो. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि बाबाही घरी आले होते. मग आईने जेवणाची तयारी सुरू केली. रात्रीचे जेवण उरकून आई आणि बाबा त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेले. मी हॉलमध्येच टीव्ही पाहत बसलो. अर्ध्या तासाने जेव्हा मी माझ्या बेडरूमकडे निघालो तेव्हा मला आई बाबांच्या बोलण्याचा आवाज आला. आई बाबांना म्हणत होती की हल्ली तुम्ही तुमच्या कामात खूप बिझी असता. माझ्याकडे तुमचं लक्षच नसतं. बाबा म्हणत होते, "काय करू, कामाचा इतका व्याप वाढला आहे की आता मला स्वतःला सुद्धा याचा कंटाळा आला आहे. पण आपल्या अजयचं लग्न होईपर्यंत तरी मला हे करावं लागणार." मलाही खूप थकायला होतं, पण काय करू. मला माझा विषय निघाल्यामुळे जरा कुतूहल वाटलं. मी बेडरूमच्या खिडकीमधूनच लावलेला पडदा हलकासा बाजूला करत त्या दोघांना बघू लागलो. आई आणि बाबा दोघेही एकमेकांच्या बाजूला बेडवर झोपले होते. बाबांचे डोळे बंद होते. आई बाबांच्या पायावर पाय फिरवत म्हणत होती, "तुम्हाला माहिती आहे का, आज मी आणि अजय एक पिक्चर बघायला गेलो होतो. त्यात नायक नायिकेला बघून मलाही आपल्या प्रणयाची आठवण येत होती. पण अजय बाजूला बसला होता. त्याच्यासोबत मला खूप ऑकवर्ड वाटत होतं. मला तुमची खूप आठवण येत होती." बोलता बोलता आईने हात फिरवायला सुरुवात केली. बाबांचे डोळे बंदच होते. ते तिचा हात बाजूला सारत म्हणाले, "मी खूप थकलो आहे. मला झोपू दे. उद्या परत ऑफिसला खूप काम आहे." आईचा चेहरा उतरला आणि ती कड पलटून तशीच झोपी गेली. मला आईचे दुःख पाहवत नव्हते. शेवटी एक स्त्री आपल्या नवऱ्यासमोरच काय हवं ते मागणार ना. आईच्या सुद्धा इच्छा असणार. ते बघून मला खूप वाईट वाटलं बाबांच्या जागी मी असतो तर आईला नक्कीच आनंदी केलं असतं. शेवटी आयुष्यात आनंद महत्वाचा असतो आणि तोच नसला तर जीवनाला काय अर्थ राहिला, असा विचार करत करत मी माझ्या बेडरूममध्ये गेलो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा आई किचनमध्ये काहीतरी काम करत होती. बाबा नुकतेच ऑफिसला गेले होते. मी डोळे पुसत आईला म्हणालो, "आई, आज मला जास्त काम नाही, तेव्हा आपण शॉपिंगला जाऊया." आई काहीच बोलली नाही. ती तशीच काम करत राहिली. मी आईकडे बघितलं. ती दुःखी दिसत होती. तिचा चेहरा उतरलेला दिसत होता. मी जेव्हा तिला याचे कारण विचारले तेव्हा ती काहीच बोलली नाही. मला रात्रीची घटना आठवली आणि आईच्या दुःखाचं कारण लक्षात आलं. मला कळत नव्हतं मी कुठून सुरुवात करू, काय बोलू म्हणजे आईचं दुःख कमी होईल. मग मी अजून पुढाकार घेत म्हणालो, "अगं, काय झालं ते तरी सांगशील का? आता आपण चांगले मित्र आहोत ना. तू तुझ्या मनातल्या भावना माझ्याजवळ नक्कीच मोकळ्या करू शकतेस. इतकी तरी आपली मैत्री नक्कीच आहे." माझं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिथेच असलेल्या खुर्चीवर बसली. ती म्हणाली, "अजय, तू माझा मुलगा आणि मित्र नक्कीच आहे, पण सर्वच गोष्टी मी तुझ्यासोबत शेअर करू शकत नाही. आपल्या नात्यालाही काही मर्यादा आहे." मी आईजवळ जाऊन उभा राहत म्हणालो, "आई, जर एका मैत्रिणीचं दुःख मी कमी करू शकत नसेल आणि मी तिला आनंदी करू शकत नसेल तर काय कामाची ही असली मैत्री आणि नातं. त्यापेक्षा तू आई म्हणूनच राहा आणि मी मुलगा म्हणून. तू तुझं दुःख मनात ठेवत कुढत राहा आणि मी आईचं दुःख बघून हतबल राहतो." तिने एकवार माझ्याकडे प्रेमाने बघितलं आणि मला म्हणाली, "अजय, तू खूप मोठा आणि समजूतदार झाला आहेस रे.
खूप छान छान बोलायला लागला आहेस. ती परत म्हणाली, तरीही मी माझ्या काही गोष्टी तुला सांगू शकत नाही, कारण त्याला काही मर्यादा आहे. मी तसाच रागाने बाहेर आलो आणि हॉलमध्ये येऊन रुसून बसलो. आई माझ्या मागेच आली. माझ्या बाजूला येऊन सोफ्यावर बसत म्हणाली, हे बघ अजय, तुला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर माफ कर. तिच्या या बोलण्याने माझा राग थोडासा निवळला. मी म्हणालो, मग सांग ना आई, तुला आता कशाचं दुःख आहे? जोपर्यंत तू तुझं मन हलकं करणार नाहीस तोपर्यंत मला सुद्धा चैन पडणार नाही. आईने माझा आग्रह बघून मग ते सर्व सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, बघ अजय, अजून तुझे लग्न झालेले नाही, म्हणून कदाचित तुला या गोष्टी कळणार नाही. पण एका स्त्रीची तिच्या नवऱ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा असते की त्याने तिला नेहमी आनंदी ठेवावं, तिच्या गरजा पूर्ण कराव्यात. जर एखाद्या बाईचा नवरा तुझ्या बाबांसारखा नेहमीच कामात मग्न असेल तर त्या बाईने काय करावं? माझ्याही काही इच्छा अपेक्षा आहेत आणि त्या तुझे बाबा पूर्ण करणार नाही तर मग मी कुठं जावं? कुणाला सांगावं? त्यात अशा वेळी जर एखादी बाई आपल्या इच्छा बाहेर पूर्ण करायला निघाली तर तिकडूनही समाज तिलाच वाईट म्हणणार. घरी ही परिस्थिती आणि बाहेर असला समाज. मग तूच सांग, अशा वेळी त्या बाईने काय करावं? आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं. मी समजलो होतो आईला काय हवं आहे. मी आईला सांत्वन देत म्हणालो, आई, आपण खूप चांगले मित्र आहोत. मी जर तुला काही मदत करू शकलो तर तू मला सांग, मी नक्कीच तुला ह्यातून बाहेर काढेन. आई नुसती एकट्यात माझ्याकडे प्रेमानं बघतच राहिली. मी पटकन आईच्या गालावर पट्टी घेतली. आई त्या दुःखातही माझे वर्तन बघून खुदकन हसली. मलाही खूप बरे वाटले. मग आई म्हणाली, अजय, खरे सांगू का, त्या दिवशी जेव्हा आपण तो पिक्चर बघत होतो तेव्हा ते सीन बघून माझ्या मनात खूप इच्छा झाली होती. रात्री मी तुझ्या बाबांना बोलली पण त्यांनी माझे काहीच मनावर घेतले नाही आणि मला खूप दुःख झालं की हे असं कसं चालणार, मी असं आयुष्य कुठपर्यंत जगणार. मी आईचे शब्द मध्येच थांबवत म्हणालो, आई, मला माहिती आहे, मी सर्व बघितलं आहे आणि मला तुझं दुःख बघून खूप वाईटही वाटलं होतं. लाजेने तिचे डोळे खाली झुकले. मग तशीच ती मान खाली घालून माझ्या खांद्यावर एक चापट मारत म्हणाली, म्हणजे तू चोरून आम्हाला बघत होतास तर चावट कुठला? मी आईचा चेहरा हातात पकडून वर करत म्हणालो, आई, तू किती सुंदर दिसतेस. मला तर बाबांची कीव येते. ती इतकी सुंदर स्त्री त्यांची बायको आहे. इतर लोक किती लालसेने तुझ्याकडे बघत असतात आणि बाबा इंटरेस्टच घेत नाही. आणि तिच्या खांद्यावर हात दाबत म्हणालो, जर मी बाबांच्या जागी असतो तर माझ्या ताकदीनिशी तुला आनंदी केलं असतं. माझं हे बोलणं ऐकून तिने परत लाजेने मान खाली घातली. ती मान खाली घालूनच म्हणाली, खरंच इतकी ताकद आहे का तुझ्यात? असे बोलून तिने माझ्या डोळ्यात पाहिले. माझ्या डोळ्यात तिला एक आग दिसली. आईची नजर खाली गेली. मी तिचा इशारा समजलो. मी म्हणालो, हो, मी तुला खूप आनंदी ठेवू शकतो. आणि असे बोलून मी पटकन मिठी मारली. तिनेही मग जास्त विचार न करता मला कवेत घट्ट आवडले. माझे ओठ तिच्यावर गेले. तिनेही मग प्रतिकार केला नाही. ती आता सहजासहजी शांत होणार नव्हती. माझ्या भावना तिच्यात पूर्ण सामावल्या होत्या. मी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होतो. ती डोळे मिटून आनंद घेत होती. शेवटी काही वेळाने सर्व काही शांत झालं. आज आमच्या मनात लागलेल्या आगीत आमचं नातं, समाज, चालीरीती हे सर्व जळून खाक झालं होतं. प्रचंड तुफान येऊन आग विझली होती आणि राखेतून एक नवीनच नात्याचा जन्म झाला होता. ज्या नात्यात फक्त आणि फक्त प्रेम होतं. या नात्यात कसलीही मर्यादा नव्हती, की कसलेही बंधन नव्हते. आम्हाला आनंदी जीवन जगण्याचा एक नवीनच मार्ग सापडला होता. मी आईकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर आता अतृप्ततेचा लवलेशही नव्हता. ती खूप समाधानी दिसत होती. आईचा आनंद बघून मग मलाही खूप आनंद झाला. तो तिच्या चेहऱ्यावर असाच नेहमी राहावा असं मला वाटत होतं. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेत. कथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.